हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. आपला सब्जेक्ट आहे. आपल्या सब्जेक्टमध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये आपण बघणार आहेत जे हेल्थ टीममध्ये अजून कोण कोण आपल्यासोबत वर्क करत आहे. ओके, कम्युनिटीमध्ये तर कम्युनिटी हेल्थ नर्स तर वर्क करतेच, पण त्याचसोबत अजून कोणते हेल्थ टीममध्ये वर्कर करतात, असं हेल्थ वर्कर काम करतात की ज्यामुळं हेल्थ टीम आपली पूर्ण प्रॉपरली बनते. त्यामध्ये आहे अगोदर येते ANM नर्स. बरोबर आहे. ANM नर्स तिचं जॉब आणि तिचं फंक्शन्स काय आहेत, हेल्थ वर्कर फिमेल ॲज अ फिमेल म्हणून ANM वर्कर म्हणून. तर ती सगळ्यात अगोदर काय करते, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ डेव्हलप करते. ओके, मॅटर्नल चाइल्ड हेल्थमध्ये काय रजिस्ट्रेशन करणार ती. ओके, जी प्रेग्नंट वुमन आहे तिचं रजिस्ट्रेशन्स करणार. ओके, जी प्रेग्नंट वुमन आहे ते रजिस्ट्रेशन करणार. ओके, सर किती पिरियड ऑफ प्रेग्नन्सी आहे ते चेक करणार. मिनिमम किती तिच्या 4 ANC व्हिजिट झाल्या पाहिजेत ही त्या इन्क्लुडिंग द रजिस्ट्रेशनच्या नंतर. ओके, पहिली व्हिजिट केव्हा होणार, 12th वीकमध्ये. त्यानंतर सेकंड व्हिजिट 14 अँड 26 वीकमध्ये. थर्ड व्हिजिट 28 to 34 वीक्समध्ये. आणि फोर्थ व्हिजिट केव्हा होणार, 36 वीक्स ऑफ फुल टर्ममध्ये. ओके, ह्या व्हिजिट ती करणार. त्यानंतर हे आपल्या काय काय अजून प्रोव्हाइड करणार, जसं की फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणार, टॅबलेट प्रोव्हाइड करणार, TT इंजेक्शन इंजेक्ट करणार वुमनमध्ये. युरिन टेस्ट किती अल्ब्युमिन प्रेझेंट आहे, शुगर प्रेझेंट आहे ते चेक करणार. हिमोग्लोबिन लेवल आहे मदरमध्ये किती आहे ते चेक करणार. ओके, त्यानंतर ब्लड ग्रुपिंग आहे. ओके, PSC किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये रेफर करणार. कंडक्ट करणार डिलिव्हरी इन सब सेंटरमध्ये. आणि फॅसिलिटी फॉर प्रोव्हाइडिंग लेबर रूम अवेलेबिलिटी. त्यानंतर रेफर करणार इन सम केसेसमध्ये, जसं की ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ती PSC प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटरला ती रेफर करणार. ANM विल बी आयडेंटिफाय अल्टिमेट बेनिफिट्स बिफोर डिसबर्समेंट ऑफ द जननी शिशु सुरक्षा योजना इन्सेंटिव्ह. आपण जसं बघितलं जननी शिशु सुरक्षा योजना, त्याच्यातले जे इंटेन्सिव्ह असतात ती मदरला प्रोव्हाइड करणार. मंथली ती ANM नर्सेस काय करणार, शेड्यूल प्रिपरेशन करणार आशा वर्करचा. आणि थर्ड फ्रायडेला ती एव्हरी मंथला काय करणार, मॅन्डेटरी तो रिपोर्ट सबमिट करायचा असतो. सो ANM विल टेक वीकली fortnightly मीटिंग विथ द ऑल आशास टू गाईड अँड मॉनिटर देम. ओके, ANM नर्सेस काय करतात, आशा वर्करला गाईड करतात आणि थर्ड फ्रायडे आणि वीकली किंवा फोर्टनाईटली त्या ठिकाणी त्यांची मीटिंग कंडक्ट करतात आणि त्यांचा रेकॉर्ड सबमिट करतात. आता या ठिकाणी काय करणार, ती पोस्ट नेटल होम व्हिजिट करणार. कोण, ANM नर्स. जसे की 0 डेपासून 3 days 7 days टिल 42 days ती डिलिव्हरी झाल्यानंतर होम व्हिजिट करणार मदरला त्या. किंवा सब सेंटर असेल किंवा 3rd day 7 day 2nd day ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. जर का इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी झालेली असेल, म्हणजे की हॉस्पिटलला डिलिव्हरी झालेली असेल, तर ती व्हिजिट केव्हा घेणार, 3rd डेला 7th डेला आणि 42 डेला. ओके, त्यानंतर पोस्ट नेटल व्हिजिट ती काय करणार, कंडक्ट करणार. कंडक्ट केल्यानंतर काय, फिडिंग ऑफ न्यूबॉर्नला आपण केव्हा स्टार्ट केलं तर ती तिला इन्स्ट्रक्ट करणार. ओके, त्यानंतर इन सम केसेस ऑफ लो बर्थ वेट असेल बेबीचा, तर ती 6 पोस्ट नेटल व्हिजिट तिला करायला लावणार, जसं की 0, 3, 7, 14, 21 आणि 28 days ऑफ स्क्रीनिंग ऑफ कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट आहे का ते चेक करण्यासाठी. ओके, हे सिकनेस कुठून, म्हणजे की ह्या सिकनेस आपण डेंजर साईन ऑफ सिकनेस असतं जे, सो हे कुठून आपण आयडेंटिफाय करतो, IMNICI. ओके, जे IMNICIची गाईडलाईन असते ते इमिडिएट मॅनेजमेंट ऑफ न्यूनेटल चाइल्ड. ओके, त्यांची गाईडलाईन असते, त्यानुसार आपण त्यांना रेफर करतो. इनिशिएट ऑफ अर्ली ब्रेस्ट फिडिंगला हेल्प करणार ANM नर्स. त्यानंतर
इन्फंट असेल, यंग चाइल्ड असेल, त्यांना फिडिंग गाईडलाईन्स आपण प्रोव्हाइड करणार. असेस करणार इन्फंटला 5 चिल्ड्रन्स अँड मेक टाइमली रेफरल. प्रोव्हायडेशन्स करणार, जसं की ट्रीटमेंट असेल, डायरिया असेल, ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा न्यूमोनिया असेल किंवा अदर मायनर अलाइनमेंट असेल, जसं की ताप, सर्दी, खोकला असेल तर, सिव्हिअर डिहायड्रेशन असेल किंवा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असेल, इन्फेक्शन असेल, सिव्हिअर माल न्यूट्रिशन असेल किंवा सिरियस कंडिशन ऑफ किंवा समटाईम्स सिरियस त्या ठिकाणी कंडिशन असेल, जसं की ॲज पर IMNC याच्यानुसार गाईडलाईननुसार, नॅशनल गाईडलाईननुसार ते त्या ठिकाणी काय करणार, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. एज्युकेट करणार मदरला इंडिव्हिज्युअली, ग्रुपला इन्क्लुडिंग मॅटर्नल असेल, चाइल्ड हेल्थ ग्रुप असेल, फॅमिली प्लॅनिंगबद्दल असेल, न्यूट्रिशनबद्दल असेल, इम्युनायझेशनबद्दल असेल किंवा कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीजबद्दल असेल. पर्सनल अँड द एन्व्हायरमेंटल हायजीन त्या ठिकाणी मेंटेन ठेवणार. ओके. असिस्ट मेडिकल ऑफिसर अँड द हेल्थ असिस्ट फिमेल वर्कर is in the conducting the antenatal and the postnatal clinics at the sub center level. फॅमिली प्लॅनिंगमध्ये हेल्प काय करणार, ANM नर्स, लाईक ANM नर्स किंवा मल्टीपर्पज वर्कर विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनिंग ऑफ एलिजिबल कपल रजिस्ट्रेशन. ओके, जे एलिजिबल कपल असतात मीन्स लाईक न्यू मॅरिड कपल्स, त्यांचं रजिस्ट्रेशन कोण करणार, ANM नर्सेस करणार. कुठं, विलेज लेवलला. एज्युकेट करणार अँड द प्रोव्हाइड करणार फॉर द एलिजिबल कपलला फॅमिली प्लॅनिंगबद्दल ते त्या ठिकाणी एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. डिस्ट्रीब्युटिव्ह करणार फॉर द कन्व्हेन्शनल कॉन्ट्रासेप्टिव्स ऑर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स टू द कपल्स. ओके, जे न्यूली मॅरिड कपल असतात त्यांना. प्रोव्हाइड फॉलोअप केअर सर्व्हिसेस इन फिमेल फॉर फॅमिली प्लॅनिंग ॲक्सेप्टर्स. आयडेंटिफाय द साईड इफेक्ट ऑफ ट्रीटमेंट असेल, लाईक स्पॉट ऑफ साईड इफेक्ट असेल किंवा मायनर कंप्लेंट्स असेल किंवा रेफर सम केसेसमध्ये, जसं की आपण सम साईड इफेक्ट्स जर दिसत असेल आपल्याला फिजिकली, सो आपण त्यांना काय फिजिशियन थ्रू आपण त्यांना कुठे रेफर करणार, PSC सेंटर किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर या ठिकाणी आपण त्यांना रेफरल सिस्टीम थ्रू रेफर करणार. इंट्रायुटरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस इन्सर्शन्स कॅन बी डन बाय द ट्रेन नर्सेस लाईक ANM नर्सेस किंवा मल्टीपर्पज वर्कर फिमेल नर्सेस ॲट सब सेंटरला सुद्धा आपण ते करू शकतो. ओके. स्टॅब्लिश ऑफ फिमेल डेपोट होल्डर, help the health assist female in the training and provide the continuously supplies of the contraceptives to the depot holder मध्ये. सो आपल्याला त्यांना कंटिन्युअसली कॉन्ट्रासेप्टिव्स प्रोव्हाइड करायची. बिल्डअप रॅपोर्ट विथ द विलेज लीडर्स. विलेज लीडरमध्ये कोण कोण येतात, जसं की आशा वर्कर, डायज वर्कर. युटिलायझिंग अँड प्रमोटिंग द फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, त्यांना आपल्याला इन्क्लुडिंग करायचं आहे आणि त्यांच्या थ्रू आपण फॅमिली प्रोग्राम वेलफेअर कम्युनिटीमध्ये आपल्याला त्यांना हेल्प करायचे आहे. अजून काय काय वर्क असेल ANM नर्सेसचं, लाईक मेडिकल टर्मिनेशन्स प्रेग्नन्सी असेल, लाईक MTP ॲक्ट, MTP जी असते. सो समटाईम्स ॲबॉर्शन झालेलं असेल, अनसेफ ॲबॉर्शन झालेलं असेल मदरमध्ये, सो ती त्या ठिकाणी काय करणार, मेडिकल टर्मिनेशन्स प्रेग्नन्सीमध्ये ती हेल्प करणार, रजिस्ट्रेशन करणार आणि एज्युकेट करणार कम्युनिटीमध्ये फॉर अनसेफ ॲबॉर्शन मेथडबद्दल, सेफ ॲबॉर्शनबद्दल, अबाउट द अवेलेबिलिटी सर्व्हिसेस किती प्रेझेंट आहे आपल्या मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सीमध्ये, त्या ठिकाणी एज्युकेट करणार मदर्स आणि अदर्स मेंबर्सला. त्यानंतर न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशनमध्ये काय, इन न्यूट्रिशनमध्ये लो बर्थ वेट असेल बेबी, त्यानंतर माल न्यूट्रिशन्स असेल, यंग चिल्ड्रन्स असेल 0 to 5 इयर्सपर्यंत. सम नेसेसरी ट्रीटमेंट आपण ती प्रोव्हाइड करणार प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. डिस्ट्रीब्युशन्स काय करणार, ANM नर्सेस लाईक आयरन फॉलिक ॲसिड असेल आणि प्रेग्नंट वुमनमध्ये आणि नर्सिंग मदर्स आणि ॲडोलसंट गर्ल्समध्ये. ॲडमिनिस्टर काय करणार, व्हिटॅमिन A सोल्युशन टू द चिल्ड्रन्स ॲज पर द गाईडलाईन्सनुसार. एज्युकेट करणार कम्युनिटीला न्यूट्रिशनबद्दल, मदरला सुद्धा आणि चिल्ड्रन्सला सुद्धा. कोऑर्डिनेट करणार ती कोणासोबत, अंगणवाडी वर्करसोबत. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये ती काय करू शकतेस, ॲडवर्स इफेक्ट असेल फॉलोइंग इम्युनायझेशनमध्ये ती त्या ठिकाणी फॉलोअप सबमिट करणार. सिरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ फॉलोइंग इम्युनायझेशनचं असेल त्या ठिकाणी रिपोर्टेड करणार ती इमिडिएटली. त्यानंतरची व्हॅक्सिन असोसिएटेड पॅरालायटिक पोलिओ मायलायटिस असेल तर ती त्या ठिकाणी इन्फॉर्म करणार इमिडिएटली. ओके. कम्युनिकेबल डिसीजमध्ये ती काय हेल्प करणार, कम्युनिकेबल डिसीजमध्ये ती मेडिकल ऑफिसर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये इमिडिएटली ती काय करणार, इन्फेक्शन झालं असेल
ते जे डायरेक्टवाले जे चिल्ड्रन्स आहेत त्यांना ती त्या ठिकाणी ओरल रिहायड्रेशन देणार फॉर डायरिया आणि वॉमिटिंगसाठी. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये ती काय हेल्प करणार, इन्फॉर्मेशन्स एज्युकेशन अँड द कम्युनिकेशनसाठी हेल्प करणार, प्रिव्हेन्शन करणार. जे पण कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल, डायबिटीज डिसीज असेल, हायपर टेन्शन असेल, स्ट्रोक असेल त्या ठिकाणी ती हेल्प करणार. वायटल इव्हेंटसाठी काय करणार ती रेकॉर्डेशन करणार आणि रेकॉर्ड मेंटेन ठेवणार. रेकॉर्ड किपिंग कुठे ठेवणार ती प्रिपेअर करणार एलिजिबल कपलचा रेकॉर्ड, चाइल्ड रजिस्टरचा रेकॉर्ड आणि मेंटेनिंग करणार डे टू डे ॲट द सब सेंटरमध्ये. टीम ॲक्टिव्हिटीज किती असतात, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये स्टाफ मीटिंग होते आणि कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये स्टाफ मीटिंग होते. मेंटेन काय ठेवतात ते क्लिनलीनेस ॲट सब सेंटरला ऑर्गनाईज करतात, पार्टिसिपेशन्स करतात. विलेज हेल्थ नर्स असेल, जसं की ANM नर्स असेल, कम्युनिटी हेल्थ नर्स असेल, त्यामध्ये अंगणवाडी सेंटरमध्ये ते त्या ठिकाणी मीटिंग ठेवतात. सेकंड ANM विल बी फॉलो सिमिलर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अबाउट द सेम. मग ती काय करते, जेवढा पण जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती त्या ठिकाणी फॉलोअप करते. आता विलेज हेल्थ गाईडमध्ये काय असतात, विलेज हेल्थ गाईड म्हणजे एक कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये रेसिडेंट असतात त्या. ओके, ती केव्हा स्कीम ही केव्हा लॉन्च झाली होती, 2 ऑक्टोबर 1977मध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी प्रिव्हेन्शन असेल, प्रमोशन असेल आणि बेसिक क्युरिटी केअर असेल रुरल पॉप्युलेशनसाठी. अदर नेम काय यांचं कम्युनिटी हेल्थ वर्कर. ओके, अँड कम्युनिटी हेल्थ वर्कर स्कीम किंवा कम्युनिटी हेल्थ व्हॉलेंटियर आपण त्याला असं बोलतो. ओके, यांना किती 3 मंथ्सचं ट्रेनिंग पिरियड देतात आणि त्यांना दिवसाला किती आवर्स वर्क असतो, 2 to 3 आवर्स पर डेमध्ये. त्यानंतर त्यांचे फंक्शन्स काय, MCH केअर, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ केअर असेल, प्रोव्हायडेशन ट्रीटमेंट ऑफ कॉमन अँड मायनर अलाइनमेंट असेल. त्यानंतर एज्युकेशन असेल, अवेअरनेस असेल अबाउट द फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस, हेल्थ एज्युकेशन असेल अबाउट द फर्स्ट एड असेल ड्युरिंग ॲक्सिडेंट अँड द इमर्जन्सीज लेवलला. अवेअरनेस अबाउट द गव्हर्नमेंट वेलफेअर प्रोग्राम अँड स्कीम इन रुरल कम्युनिटीमध्ये. लोकल डाईजमध्ये काय बॅकग्राऊंड असेल, जसं की लोकल डाईज इज अ ट्रेडिशनल बर्थ अटेंडन्स, त्यांनी कोर्स केलेला असेल किंवा त्यांना आपण ते बोलतो. ओके, त्यांना ट्रेनिंग पिरियड त्यांचं किती दिवसाचा असतो, 13 डेजचा असतो. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग पिरियडला त्यांना 300 रुपीज स्टायफंड भेटतात, आता वाढलेला आहे. ओके, आणि त्यांना म्हणजे 1500 रुपये पर मंथ असं भेटायचे अगोदर जे लोकल डाईज आहेत त्यांना. मग ते कुठे कुठे त्यांची ट्रेनिंग व्हायची, सब सेंटर असेल, प्रायमरी हेल्थ सेंटीमीटर असेल, हेल्थ सेंटर असेल, त्यानंतर MCH सेंटर असेल किंवा पिरियड ऑफ 2 days ऑफ ट्रेनिंग त्यांना आपण देतो. 4 days ऑफ डाय नीड फॉर द हेल्थ वर्कर फिमेलसाठी. त्यांचे फंक्शन्स काय, नॉन फॉर्मल प्री स्कूलर एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं, हेल्थ एज्युकेशन द्यायचं अबाउट हेल्थबद्दल मदरला, सेल्फ वॉटर अँड बेसिक सॅनिटेशनबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं. मॅटर्नल चाइल्ड हेल्थ असेल किंवा फॅमिली प्लॅनिंगमध्ये त्यांना हेल्प करायचं. इम्युनायझेशनसाठी आणि रेफरल सर्व्हिसेससाठी त्यांना हेल्प करायचं. विलेज हेल्थ वर्करमध्ये कोण कोण येणार, आशा वर्कर आहे. त्यानंतर आशा वर्कर काय करते, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट, आपण त्यांना असं फुलफॉर्ममध्ये बोलतो. नॅशनल रूरल हेल्थ प्रोग्राम आणि यांच्या अंडरती येतात. ओके, आशा काय करतात, नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंडर येतात. लॉन्च झालं होतं 12 एप्रिल 2005च्या वेळेला. एवढं तुम्हाला गरज नाही, बट आशा किती कवर करते, पॉप्युलेशन 1000 पॉप्युलेशन इन रूरल एरिया. ओके, आणि ज्या वेळेला ट्रायबल एरिया असेल किंवा असं डोंगराळ भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल त्या ठिकाणी 500 पॉप्युलेशन्स पर एक आशा कवर करते. आशा काय करते, कम्युनिकेशन्स करते. ओके, हेल्थ केअर सिस्टीमबद्दल आणि पॉप्युलेशनबद्दल. आशा व्हॉलेंटियर असते. ओके, ती काय करणार, कम्युनिकेशन्स करणार विलेज लेवल वर्करला किंवा पॉप्युलेशनसोबत. आशा काय करते, हेल्थ रिलेटेड जे पण डिमांड असतात कम्युनिटीचे ते येऊन आपल्याला सांगतात. ओके, आशाचं वर्किंग आवर्स किती असतात, 2 to 3 आवर्स पर डे किंवा 4 days इन अ वीक. मिनिमम किती 15 आवर्स पर एका वीकला त्यांना करावं लागतं. क्रायटेरिया काय, सिलेक्शन त्यांचा 10वी पास झालेले पाहिजे. ओके, त्यांचं एज टाईम पिरियड किती, 25 to 45 इयर्स त्यांचं एज पाहिजेत मोस्ट ऑफ प्रोफरेबली. त्यानंतर त्या ग्रामपंचायत ज्या गावात त्या राहतात त्याच गावातले ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहेत आशा वर्कर.
ओके. इंडक्शन टायमिंग पिरियडमध्ये त्यांचा ट्रेनिंग पिरियड किती असतो? 23 डेजचा असतो. 5 राऊंड असतात आणि 12 मंथसाठी त्यांना आपण हायर करतो. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय त्यांच्या? क्रिएट नेट अवेअरनेस अबाउट हेल्थ, डिटर्मिनेट न्यूट्रिशन असेल, बेसिक सॅनिटेशन असेल, हायजीन असेल, हायजीन प्रॅक्टिसेस असेल, हेल्दी लिव्हिंग आणि वर्किंग कंडिशन असेल या ठिकाणी. त्यानंतर सेल्फ ब्रेस्ट फीडिंग असेल, इम्युनायझेशन असेल, कम्युनिकेशन असेल, ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह अँड प्रिव्हेन्शन्स ऑफ कॉमन इन्फेक्शन असेल, लाईक सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज असेल याबद्दल. ओके. डॉट्स थेरपीसुद्धा देऊ शकतात. डॉट्स थेरपी आपण कुठे यूज करतो? ट्युबरक्लोसिसमध्येही आपण यूज करतो. मग ते ORS सुद्धा देऊ शकतात. आयरन फॉलिक ॲसिड टॅबलेटसुद्धा देणार. क्लोरोक्विन म्हणजेच काय आपलं मलेरिया अँटी मलेरिया टॅबलेटसुद्धा देऊ शकतात. डिस्पोजेबल डिलिव्हरी किट असते जी की मदरला आपण यूज करतो ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी, ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहते. त्यानंतर ओरल पिल्स किंवा कंडोम्स असेल त्यासुद्धा त्यांच्याजवळ राहतात त्यांच्या बॅगमध्ये. सो शी विल बी डिलिव्हर निश्चय किट्स फॉर होम बेस्ड प्रेग्नन्सी टेस्टसाठी. ओके. जे पण एलिजिबल कपल असेल त्यांना जे देते. रेम्युनरेशन्स टू द आशा म्हणजेच काय होणारे व्हॉलंटिअरची असते. ओके. ती सॅलरी वगैरे रिसीव्ह करत नाही, तिला स्टायफंड सरकट आपण TA किंवा TD आपण त्यांना देतो. पॅरामीटर्स काय काय त्यांच्यासाठी? नंबर ऑफ आशा किती ट्रेनिंग करतात, पर्सेंटेज ऑफ अटेंडिंग मीटिंग्स ऑफ 1 year, आउटकम किती आहे. ओके. ORS किती रिसीव्ह झाला, किती डिलिव्हरी त्यांनी केलेल्या आहेत, किती न्यूट्रिशनल डिलिव्हरी, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी त्यांनी केलेल्या आहेत. ओके. ते सगळं ते आशा वर्कर बघणार. अंगणवाडी वर्कर काय करतात? 1975च्या ICDSच्या प्रोग्रामच्या अंडर अंगणवाडी वर्कर यांची स्टॅब्लिशमेंट झाली होती. 4 month ऑफ त्यांचा ट्रेनिंग पिरियड असतो ICDS प्रोग्रामच्या अंडर. ओके. मग आता अंगणवाडी वर्कर काय करतात? 1000 पॉप्युलेशन्स कवर करतात एक अंगणवाडी वर्कर. 20 to 25 अंगणवाडी वर्कर सुपरवाईज करतात. मुख्य सेविका त्यांची सुपरवायझर असते. ओके. आणि त्यांचं मेन काम काय असतं? चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. आपण एक त्यांचं हेड असतो. त्यांचं एकच मोटिव्ह असतं इंटरनल मॉर्टॅलिटी रेट आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हे कमी झाले पाहिजेत म्हणून. त्यानंतर एज क्वालिफिकेशन त्यांचं किती होते? 12th पास तरी पाहिजेत अंगणवाडी वर्करचं. कारण अंगणवाडी हेल्थ वर्करचं 12th पास, दोघांचं पण 12th पास पाहिजेत. आणि रुरल अर्बन एरियामध्ये किती? 400 to 800 पॉप्युलेशन ते कवर करतात. ट्रायबल एरिया असेल, ओके, डेझर्ट एरिया असेल, डोंगराळ भाग असेल, त्यांना त्या ठिकाणी 300 to 800 करतात. आणि त्यांना स्टायफंड किती भेटतो? 4500 पर मंथ. आता वाढला आहे. पॉप्युलेशन्स फॉर द मिनी अंगणवाडी सेंटर्समध्ये किती असतात? रुरल साईडला किती असतात? 150 ते 400. ट्रायबल साईडला 150 ते 300. त्यांना स्टायफंड भेटतो 3500. ओके. आणि त्या काय करतात? पोषण आहार जे असतात त्या ठिकाणी ICDSमध्ये ते हेल्प करतात. ओके. त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे अंगणवाडी वर्करची? मॉनिटरिंग करणे, चाइल्ड केअर, ओके, चिल्ड्रनला इम्युनायझेशन करणे, एज्युकेशन करणं 3 ते 5 वर्षाच्या मुलांना, प्रोव्हाइड करणे न्यूट्रिशन. त्यानंतर रेफरल सिस्टम असेल, सिक चाइल्ड असेल त्याला रेफर करायचं, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं न्यूट्रिशनबद्दल मदरला, चिल्ड्रन्सला. ॲज पर द गव्हर्नमेंट अवेअरनेसबद्दल आपण त्यांना हेल्थकेअर कमिटीबद्दल त्यांना एक्सप्लेन करायचं. ओके. ट्रीटमेंटबद्दल एक्सप्लेन करायचं. प्रोव्हाइड कोलॅबोरेशन्स ऑफ आशा आणि NM वर्करमध्ये काय ते आपण त्यांना सांगायचं. इम्प्लांटेशन्स करायचे, जसं की ॲडोलसंट गर्ल असेल त्यांच्यासाठी स्कीम असतात, किशोरी शक्ती योजना स्कीम, की आपण त्यांना एक्सप्लेन करायचं आणि त्यांना बेनिफिट त्यांचं द्यायचं. ओके. सो ह्या ठिकाणी आपले काही हेल्थ टीम मेंबर्स असतात ज्या ठिकाणी रुरल साईडला हेल्प करतात आपल्याला. सो कम्युनिटी हेल्थ नर्सिंगसाठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके. सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर युअर.